पालघर जिल्ह्यात मंगळवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस दाखल झाला असून काल मंगळवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास गुजरात भागातून पावसाने जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिरकाव केला आणि रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह आणि चमकणाऱ्या विजांसह मुसळधार पाऊस कोसळला आणि आजही पावसाच्या हलक्या मध्यम सरी मध्ये मध्ये कोसळतच आहे। मात्र या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक ग्रामीण भागातील ग्रामस्थ नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तर काल मंगळवारी मनोर मस्तान नाक्याला सुद्धा या अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मस्तान नाका येथे पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबई अहमदाबाद महामार्गालगत कोहिनूर बिल्डिंग भागात लावलेला भला मोठा होर्डिंगचा काही भाग खाली कोसळलाय। मात्र त्यावेळी या भल्या मोठ्या होर्डिंगच्या खाली कोणी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र या घटनेत एका फळ विक्रेत्याच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे। या होर्डिंगचा काही भाग येथे उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने त्या रिक्षा मालकाचे मात्र नुकसानच झाले आहे। त्यांना नुकसान भरपाई भेटेल का हे तर आता पाहावंच लागणार आहे। मात्र दर दिवशी संध्याकाळी या होर्डिंग खाली अनेक लोक बसलेले असतात किंवा आजूबाजूला मॅजिक दुचाकी चारचाकी वाहने उभ्याच असतात, तर अनेक लोकांचा तिथे वावर असतो। मात्र काल जेव्हा या होर्डिंगचा काही भाग खाली कोसळला त्यावेळेस त्या जागी कोणी व्यक्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। मस्तान नाका येथे कोहिनूर नामक बिल्डिंग भागात असलेला हा भला मोठा होर्डिंग एका कंपनी धारकाचा असल्याचं समजत आहे। मात्र तो होर्डिंग कोहिनूर बिल्डिंग मालक बाबू खतीब यांच्या जागेत असल्याने एका पत्रकाराने कोहिनूर बिल्डिंगचे मालक बाबू खतीब यांच्याशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणाची भाषा वापरत जेव्हा दुर्घटना घडेल तेव्हा आम्ही बघू असं उत्तर त्यांनी दिलं आहे। त्यामुळे त्यांनी या होर्डिंगसाठी परवानगी घेतली होती का आणि त्यांना परवानगी कोणी दिली याची चौकशी होणे गरजेचं आहे, कारण भविष्यात अशा होर्डिंगमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तर सध्या पावसाळ्यात असे मोठमोठे कमकुवत असलेले होर्डिंग काढून टाकले तर सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच राहील। मात्र याच्यावर कुणाचे लक्ष दिसून येत नसल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा मोठमोठ्या होर्डिंग कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर होर्डिंग लावलेले आहेत। त्या होर्डिंगचा आकार परवानगीपेक्षा जास्त आहे का, ते अनधिकृत बेकायदेशीर आहे का याची प्रशासनाकडून चौकशी होणे सुद्धा गरजेचं आहे। तर मुंबईत 2024 साली सोमवारी 13 मे रोजी दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला। संध्याकाळी 4 वाजल्यानंतर प्रचंड वादळ सुरू झाल्यामुळे सगळीकडे धुळीचे लोट पसरले आणि त्यानंतर जोरदार पाऊसही झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घाट कोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला होता, तसेच 43 लोक जखमी झाले होते। त्यामुळे कमीत कमी अशा दुर्घटनेतून बोध घ्यावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष द्यावे इतकीच अपेक्षा आहे।